सुनेत्रा पवार साठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी नवीन 10 योजनांची घोषणा केली आहे। आता या योजनेअंतर्गत महिलांना 25,000 रुपये आणि 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा नसाल, तुम्ही नोकरी करत असाल, घरकाम करत असाल किंवा शेतात राबत असाल, महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकाच वेळी तब्बल 10 नवीन क्रांतिकारी योजनांची घोषणा केली आहे। या योजनांतर्गत पात्र महिलांना 25,000 रुपये थेट रोख आणि सोबतीला 10 जीवनावश्यक वस्तूंचा संच मोफत मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचे GR म्हणजे शासनाने काढले आहेत, पण दुर्दैवाने याचा अजून प्रसार झालेला नाही। टीव्हीवर फक्त एक छोटीशी बातमी आली आणि निघून गेली। त्यामुळे 90% महिलांना अजूनही माहिती नाही की याचे फॉर्म भरणे सुरू झाले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या 10 योजना कोणत्या आहेत, तुम्हाला 25,000 रुपये कसे मिळणार आणि कोणत्या 10 वस्तू सरकार तुमच्या घरी पोहोचवणार आहे। जर तुम्ही ही माहिती मिस केली तर तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बहिणींनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे बारामतीकडे लागलेले आहेत, कारण तिथे पोटनिवडणूक सुरू आहे आणि सुनेत्रा पवार स्वतः तिथून निवडणूक लढवत आहेत। पण राजकारण बाजूला ठेवले तर अजितदादांनंतर सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावला आहे त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे। स्वतः एक महिला असल्यामुळे त्यांना महिलांच्या अडचणींची पूर्ण जाणीव आहे। विधानसभेत जेव्हा त्या उभ्या राहिल्या तेव्हा प्रत्येक महिला अगदी कान टिपून त्यांचे भाषण ऐकत होती। त्यांनी स्पष्ट केलं की नुसती लाडकी बहीण म्हणून चालणार नाही, तर बहिणीला खऱ्या अर्थाने स्वावलंबी करायचं आहे। मध्यंतरी लाडकी बहीण योजनेच्या KYC वरून गोंधळ झाला। 71 लाख महिलांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि महिलांमध्ये नाराजी होती। हीच नाराजी दूर करण्यासाठी आणि महिलांना मोठी आर्थिक ताकद देण्यासाठी त्यांनी या 10 योजनांचा मास्टर प्लॅन समोर आणला आहे। यातल्या काही योजना जुन्या आहेत, पण त्यात मोठे बदल झालेत आणि 25,000 रुपयांची योजना तर पूर्णपणे नवीन आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता पाहूया या 10 योजनांचा धमाका। म्हणून महिलांसाठी त्यांनी 10 योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत महिलांना 25,000 रुपये आणि 10 वस्तूंचा लाभ आता मिळणार आहे। आता पुण्याची पात्रता नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने ह्या योजना त्या ठिकाणी असणार आहेत, प्रत्येक योजनेची माहिती आपण घेणार आहोत। काही योजना जुन्या आहेत, पण त्यामध्ये थोडेसे बदल झालेले आहेत। त्यामुळे पूर्वी त्या योजनेचा लाभ घेता येत नसायचा, पण आता लाभ घेता येणार आहे। पण 25,000 रुपयांची योजना ही पूर्णतः नवीन आहे। 25,000 रुपये हे आता महिलांना मिळणार आहेत। ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ मध्येच सोडू नका। पहिली योजना अशी आहे की आता ज्या महिलेची प्रसूती होणार आहे किंवा जी महिला गरोदर आहे त्या महिलेला 25,000 तर मिळणारच, पण आणखी 5,000 रुपये त्या महिलेला आता मिळणार आहेत। अशी पहिली योजना आहे। दुसरी योजना अशी आहे की ज्या अंतर्गत तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर आधार कार्डवर तुम्हाला 10,000 रुपयांचा एक विशेष लाभ तुमच्या बँकेमार्फत मिळणार आहे। त्यानंतर तिसऱ्या योजनेअंतर्गत तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला महिन्याला 9,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल, जर तुम्ही वाहन परवाना काढला असेल तर तुमच्यासाठी आणखी एक लाभ मिळणार आहे। तर शेवटची योजना 25,000 रुपयांची आहे। आता पहिली योजना की ज्या महिला गरोदर आहे तर त्यांच्यासाठी आहे। आता या योजनेमध्ये फक्त गरोदर महिलांना साधारणपणे 5,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। पण दुसरी योजना की जिच्यात आधार कार्ड असणाऱ्या महिलांना 10,000 रुपये मिळणार आहेत, ज्यामुळे सगळ्या महिलांना दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येईल। पण शेवटची योजना सगळ्यात भन्नाट आहे। ती योजना म्हणजे 25,000 रुपयांचा थेट लाभ। आता टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक योजना पाहतोय। 1 नंबरची योजना, 2 नंबरची, 3 नंबरची आणि 10 नंबरची योजना, जिच्यात थेट 25,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता सगळ्यात आधी पाहूयात पहिली योजना, प्रसूती सहाय्य योजना। सर्वात पहिली आणि महत्त्वाची योजना आहे गरोदर महिलांसाठी। ज्या महिलेची प्रसूती सरकारी रुग्णालयात होणार आहे त्यांना पूर्वी कमी रक्कम मिळायची, पण आता नवीन निर्णयानुसार या महिलांना पण पोषण आहारासाठी अतिरिक्त 5,000 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजेच एकूण 30,000 रुपयांची ही मदत थेट खात्यात येईल। आता ही जी योजना होती पहिली, तर ही फक्त त्या महिलांसाठी होती
पण आता दुसरी योजना ही अशा महिलांसाठी आहे की ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. आता आधार कार्ड प्रत्येक महिलेकडे असतं. आधार कार्ड आणि बँक खाते जर तुमचं असेल तर तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे. आता हा 10,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या योजनेची माहिती घ्यावी लागेल. ही योजना केंद्र सरकारची आहे. तिचं नाव आहे प्रधानमंत्री जनधन योजना. आता या योजनेच्या अंतर्गत महिलांना 10,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर 6 महिने ते खातं वापरलेलं असेल, त्याच्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेले असतील, तर तुम्हाला बँकेकडून 10,000 रुपये दिले जाणार आहेत. आता या योजनेची कशी पात्रता आहे, कसा फॉर्म भरायचा, कोणती कागदपत्रे लागतात ते लगेच सांगतो. पण त्याआधी तिसरी योजना, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डवर महिन्याला 9,000 रुपये कसे मिळतात ते तिसऱ्या योजनेत माहिती घेऊयात. आणि 10वी योजना जिच्यात थेट 25,000चा लाभ आहे. तिसरी योजना जिच्यात रेशन कार्डवर 9,000 रुपये मिळतात. तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रमुख असाल, हेड ऑफ फॅमिली, तर अशा महिलांना वर्षाकाठी विशेष भत्ता म्हणून 9,000 रुपये देण्याची तरतूद या नवीन GR मध्ये करण्यात आली आहे. आता ही महाराष्ट्रातल्या फक्त 14 जिल्ह्यांसाठी योजना आहे, जिथे शेतकरी कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती त्या ठिकाणी राहिलेली नाहीये. अशा घरांमध्ये जिथे महिलाच कुटुंब प्रमुख आहेत तर तिथे याचा लाभ मिळतो. पण आता चौथी योजना ही अशा महिलांसाठी आहे की ज्यांच्याकडे गाडीचं लायसन्स आहे, त्यांना एक विशेष सबसिडी मिळणार आहे. चौथी योजना वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स योजना. ज्या महिलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे किंवा ज्यांना वाहन चालवता येते, त्यांच्यासाठी सरकार व्यावसायिक वाहन खरेदीवर मोठी सबसिडी देणार आहे. या अंतर्गत महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा टॅक्सी सुरू करण्यासाठी मदत केली जाईल. 5वी ते 9वी योजना मोफत 10 वस्तूंचा संच. यामध्ये महिलांना घरकाम सोपे व्हावे म्हणून 10 वस्तूंचा संच मोफत मिळणार आहे. यामध्ये सौर कंदील, गॅस शेगडी, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर आणि महिला बचत गटांसाठी लागणारे छोटे किट यांचा समावेश आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. 10वी आणि सर्वात मोठी योजना 25,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज किंवा मदत. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या योजनेकडे. ज्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित येतात त्या महिलांची बँकिंग हिस्ट्री तयार झाली आहे. आता सरकारने बँकांना निर्देश दिले आहेत की या महिलांना त्यांच्या खात्यावर 25,000 रुपयांचे खेळते भांडवल, वर्किंग कॅपिटल उपलब्ध करून द्यावे. याचे हप्ते तुमच्या 1,500 रुपयांच्या मानधनातून कापून घेतले जातील, जेणेकरून तुम्हाला व्याजाचा बोजा पडणार नाही आणि तुमच्या हातात व्यवसायासाठी मोठी रक्कम येईल. आता प्रश्न येतो की या सर्व फायद्यांसाठी पात्र कोण आहे? महाराष्ट्राची रहिवासी असलेली प्रत्येक महिला ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे. विशेषतः 14 जिल्ह्यांतील महिला जिथे दुष्काळी परिस्थिती आहे तिथे प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधायचा आहे. लक्षात ठेवा, या योजनांचे फॉर्म आता सुरू झाले आहेत. जर तुम्ही वेळ घालवलात तर कोटा पूर्ण होईल आणि तुम्ही लाभापासून वंचित राहाल. सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे की या योजनांचा प्रचार जरी कमी झाला असला तरी प्रशासनाने प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचले पाहिजे. प्रेक्षकांना आधी सांगितल्याप्रमाणे या 10 योजना तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे की या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमकी काय पावले उचलायचे, म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे ते नीट ऐकून घ्या. स्टेप 1, कागदपत्रांची तयारी. सर्वात आधी तुमची कागदपत्रे अपडेट ठेवा. तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक आहे का ते तपासा. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यावर तुमचे नाव कुटुंब प्रमुख म्हणून असल्याची खात्री करा, कारण 9,000 रुपयांच्या योजनेसाठी ते आवश्यक आहे. स्टेप 2, बँकेत जाऊन ओव्हरड्राफ्टची विचारणी करा. ज्या महिलांना जनधन खात्यावर 10,000 रुपये हवे आहेत त्यांनी आपल्या बँकेत जाऊन मॅनेजरला भेट द्या. त्यांना सांगा की माझे खाते 6 महिन्यांपासून सुरू आहे आणि मला ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ हवा आहे. तरी तुम्हाला एक छोटा फॉर्म भरावा लागेल. स्टेप 3, 25,000 रुपयांसाठी लाडकी बहीण खाते तपासा. ज्या बहिणींनी 25,000 रुपयांचे भांडवल हवे आहे त्यांनी हे लक्षात ठेवा की तुमचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते नियमित जमा होणे गरजेचे आहे. जर तुमचे हप्ते येत असतील तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन व्यवसाय भांडवल योजनेसाठी अर्ज करू शकता. स्टेप 4, अंगणवाडी सेविकांची मदत घ्या. ग्रामीण भागातील महिलांनी 10 वस्तूंच्या संचासाठी आणि प्रसूती सहाय्य योजनेसाठी आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा. अनेकदा या योजनांचे फॉर्म ऑनलाईन भरले जातात, त्यामुळे तिथे तुमची नोंदणी असणे खूप महत्त्वाचं आहे. माझी एक छोटी विनंती, बहिणींनो, सरकारने या योजना जाहीर तयार केल्या आहेत पण माहिती अभावी अनेक महिला अर्जच करत नाही. मला तुमची मदत हवी आहे. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणत्याही गरजू महिलेला हक्क हिरावला जाणार नाही. आता मला कमेंट करून सांगा, तुम्हाला 10 योजनांपैकी कोणत्या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी आहे किंवा तुम्हाला अर्ज करताना काही अडचण येत आहे का? खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रश्नांचे